नमस्कार नगरकरांनो, आज तुमच्यासाठी एक अलर्टची मी सूचना देतोय। सर, हा श्रीनिवास सर आहेत, हे सोलापूरवर राहतात आणि हे कोल्हारवरून सोलापूरला चालले होते आणि आपल्या नगरच्या बस स्टँडला थोडीशी वेळ त्यांना झोप लागली होती, तर त्यांचं पर्स, त्यांचा मोबाईल, त्यांची चप्पल देखील सगळं चोरी गेलेलं आहे। आणि ते दोन ताई आहेत, या ऋतुजा आणि खुशी, या माझ्याकडे घेऊन आल्या होत्या। त्यांना ऍक्च्युअली जाण्यासाठी देखील पैसे नव्हते, पण त्यांनी ते पैसे बँकेतून किंवा आधार कार्डच्या साहाय्याने ते पैसे काढलेले आहेत आणि ते माझ्याकडे मोबाईल घ्यायला आले होते। मोबाईल त्यांनी घेतलेला आहे। मी त्यांना एक 2000 रुपयामध्ये अँड्रॉइडचा मोबाईल दिलेला आहे, ना नफा ना तोटा या तत्वावरती। पण तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की बाहेरगावचे जे नगरला प्रवासी येत आहेत ते अलर्ट राहा, कारण दिवसेंदिवस स्टँडवरती चोरी खूप वाढलेल्या आहेत। तर तुम्ही प्रवासी लोकांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही अलर्टला आणि पुढचं संभाषण तुम्ही श्रीनिवास सरांशी करा। सर, काय सांगता नगरकरांना, तुमच्या बरोबर काय घडलं? पहाटे 5 वाजता बस स्टँडला, माळवाडी बस स्टँडला आलो होतो। बर, तर 5 वाजता थोडं 2-3 दिवस झोप नव्हती म्हणून झोपलो होतो। तर 2-5 मिनिटातच चप्पल आणि मोबाईल चोरांनी हिसकावून नेला म्हणजे मला गेल्यावर जाग आली, म्हणून चप्पल बघितली, चप्पल पण गेली होती। बर, तुम्हाला माझ्यापर्यंत किंवा आमच्या दुकानापर्यंत कोणी आणलं? मी पोस्टात पैसे काढायला गेलो तेव्हा ताई भेटल्या होत्या पोस्टामध्ये। त्यांनी मला सकाळपासून खूप मदत केली आणि मोबाईल घेण्यासाठी तुमच्याकडे ना नफा ना तोटा या बेसवर तुम्ही मोबाईल देता म्हणून तुमच्याकडे आणलं। तुम्ही त्यांना इथपर्यंत घेऊन आलात, काय बोलता? मी एक माणुसकी म्हणून आणलं की नाही का, आपल्या नगरमध्ये आता ते त्यांना काहीच माहित नव्हतं इकडचं, तर आमच्या इकडं नेहमी आम्ही तुमच्याकडून मोबाईल घेतो, त्याच्यामुळे म्हटलं आहे आपल्या इकडे शॉप इथं आज तुम्ही। आणि त्यांच्याकडे जायला पण पैसे नव्हते, त्यांनी पोस्टातून पैसे, पोस्ट ऑफिस मधून पैसे काढले आधार कार्डवर, ते पण फॉर्मवर त्यांच्याकडे काहीच 20 रुपये सुद्धा नव्हते। मग त्यांना म्हटलं मग त्यांना म्हटलं इथं या, इथं तुम्हाला मोबाईल पण भेटेल, जायचं काय पूर्ण नाही का तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी, त्यांच्या कॉन्टॅक्टसाठी पण काही नव्हतं, म्हणून म्हटलं शॉप मध्ये 100% तू खूप चांगलं कार्य केलंय, तुझ्या कार्याला सलाम आहे। तर मित्रांनो, आपल्या नगरमध्ये देखील हे अशा ताई आहेत आणि माणूस की अजूनपर्यंत जिवंत आहे। सर सोलापूरहून आले होते, जाण्यासाठी देखील पैसे नव्हते, ताई त्यांना आपल्याकडे घेऊन आलेले आहे आणि आता सर इथून सोलापूरला जातील। पर नगरमध्ये या मुलींनी जे काम केलंय, माझा खरं त्यांना सल्यूट आहे। आणि प्रवासी लोकांना तुम्ही अलर्ट राहा, एवढं तुम्हाला सांगतो। नमस्कार।